तसं पहिले लोकल एक्झामिनेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे इन्स्पेक्शन, म्हणजे विदाऊट टचिंग द पेशंट. लोकल इट मस्ट बी रिमेंबर दॅट ए गुड क्लिनिशियन ऑलवेज स्पेंड सम टाईम इन ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशनमध्ये म्हणजे पेशंटला आपल्याला कुठलीही गोष्ट पाहायची असली, स्वेलिंगच्या बाबतीतलं आहे फक्त हे, की ते स्वेलिंग कसं आहे याच्यासाठी आपल्याला इन्स्पेक्शन करणं खूप महत्त्वाचं आहे. इन्स्पेक्शन म्हणजे त्याची सिच्युएशन काय आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याचा शेप कसा आहे, त्याचा साईज कसा आहे, त्याचा सरफेस कसा आहे, त्याचे एजेस कसे आहेत, नंबर्स किती आहेत, 1 आहे 2 आहे, स्वेलिंग मल्टिपल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इन्स्पेक्शनमध्ये फक्त पाहूनच ठरवायचं आहे. म्हणजे हे पाहताना आपला जास्तीत जास्त वेळ इन्स्पेक्शन म्हणजे बाकीच्या गोष्टींपेक्षा त्याला पाहण्यात, त्याची साईट, त्याचं हे करण्यात, बाकीचे जे आपण शिकलेलं असतो त्या विषयाच्या बाबतीत. समजा फॉर एक्झाम्पल इन्स्पेक्शन करत असताना आपल्याला जर सीबीएसईचे पूर्ण क्लिनिकल फीचर्स जर माहिती असतील तर आपण लोकल एक्झामिनेशन करत असताना इन्स्पेक्शनमध्ये काय काय, आता ते आपल्याला पुढे येणारच आहे की आपण सीबीएसई सिस्ट म्हणजे काय आणि सीबीएसई सिस्टचे कॉमन साईट काय आहे, सीबीएसई सिस्ट म्हणजे कुठे जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. सीबीएसई सिस्ट म्हणजे ब्लॉकेज ऑफ सीबीएसईएस डक्ट. मग सीबीएसईएस डक्टचं फंक्शन काय आहे, मग त्याच्यामुळे ते डक्ट ब्लॉक झाल्यामुळे त्या डक्टमध्ये त्याचा मार्ग अवरोध होतो. मार्ग अवरोध झाल्यामुळे ब्लॉक झाल्याच्या ठिकाणी एक छिद्र असते, ते छिद्र म्हणजे पंक्टम. ते पंक्टमच्या ठिकाणी ब्लॉक झाल्यामुळे ब्लॅकिश स्पॉट दिसतो, त्याला पंक्टम म्हणतात. हे सगळं आपण इन्स्पेक्शनमध्ये करू शकतो. म्हणून आपल्याला कुठलीही गोष्टीचं स्वेलिंगचं हे फक्त एक उदाहरण झालं, असं प्रत्येक स्वेलिंगच्या बाबतीत त्या स्वेलिंग शिकत असताना आपल्याला लक्षात येतं. म्हणून कोणते पॉईंट इन्स्पेक्शनमध्ये पाहायचे आहेत ते नोटीस करायला पाहिजे. पहिला पॉईंट आहे सिच्युएशन. आता सिच्युएशन याच्यासाठी आपल्याला पाहायचं आहे की सिच्युएशनमध्ये पुष्कळशा गोष्टी क्लिअर होतात. इन्स्पेक्शनमध्ये आपण टुवर्ड्स डायग्नोसिस जायला पाहिजे. कुठलंही स्वेलिंग असलं तर त्याच्या टुवर्ड डायग्नोसिस जायला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला इन्स्पेक्शन करणं महत्त्वाचं असतं. सिच्युएशन, ए फ्यू स्वेलिंग्स आर पेक्युलियर इन देअर पोझिशन. फॉर एक्झाम्पल, dermoid cysts are mostly seen in the midline of body or on the line of fusion of embryonic process. तर मिडलाईन म्हणजे सेंटर लाईन जर आपली बॉडीची टाकली तर आपण दोन्ही भाग सारखे असतात. त्या मिडलाईन ऑफ बॉडीवर कुठेही तुम्हाला डर्मॉइड सिस्ट पाहायला मिळू शकते. आणि दुसरी साईड सांगितली आहे लाईन ऑफ फ्युजन ऑफ एम्ब्रियॉनिक प्रोसेस. जेव्हा फिटल लाईफमध्ये एम्ब्रियॉनिक प्रोसेसच्या असतात त्या ज्या ठिकाणी त्या लाईन जॉईन होतात त्या ठिकाणी डर्मॉइड सिस्टचं ठिकाण असते. फॉर एक्झाम्पल, एम्ब्रियॉनिक फ्युजन कुठं असते? ॲट द आउटर कॅन्थस ऑफ आय, दॅट मीन्स ऑन द लाईन ऑफ फ्युजन बिटवीन फ्रंटोनेझल प्रोसेस अँड मॅक्झिलरी प्रोसेस. म्हणजे आपले बोन्स जे आहेत ते याचा जो जॉईन आहे फ्रंटोनेझल प्रोसेस आणि मॅक्झिलरी प्रोसेस, और बिहाइंड द इयर म्हणजे पोस्ट ऑरिक्युलर रिजन, ह्या ठिकाणी आपल्याला डर्मॉइड सिस्ट पाहायला जातं. म्हणून सिच्युएशनचं महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी फक्त डर्मॉइड सिस्टचं उदाहरण दिलं आहे. सीबीएसई सिस्टचं उदाहरण घ्यायचं झाल्यास तर हेअरी एरिया ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी असं उदाहरण. म्हणून सिच्युएशन खूप महत्त्वाचं असते. आणि सिच्युएशन मागच्या वेळेसही म्हटलेलं आहे की एक्झॅक्ट साईट ऑफ द स्वेलिंग कोणत्या ठिकाणी. आता मी तेव्हाही पण उदाहरण दिलं होतं डर्मॉइड सिस्टचं, म्हणजे एक्सटेन्शन किती झालेलं आहे हे शोधण्यासाठी आपल्याला सिच्युएशन. देन कलर ऑफ द स्वेलिंग. द कलर ऑफ द स्वेलिंग समटाईम्स गिव्ह डेफिनेट हिंट टू द डायग्नोसिस. मी पहिले सांगितलं की आपल्याला इन्स्पेक्शन करून, समजा जर पेशंट तिथे आहे, मी इथं बसलेली आहे, तर आपल्याला काही गोष्टी अशा आहेत की त्या अशा डोक्यात फिक्स बसलेल्या असतात की या ठिकाणी आहे तर लायपोमास, या ठिकाणी आहे तर डर्मॉइड सिस्ट, या ठिकाणी आहे तर सीबीएसईएस सिस्ट, या ठिकाणी आहे तर स्क्रोटल स्वेलिंग, या ठिकाणी. तर हे आपल्याला पाहायचं असतं. तर आता कलर ऑफ द स्वेलिंग समटाईम्स गिव्ह डेफिनेट हिंट. हे झालं. ब्लॅक कलर ऑफ बिनाईन निवस अँड मेलिनोमा. आपण दुरूनच, आता हे तर जनरल आपल्याला
जनरल लेमॅनमध्येही पाहायला मिळते की अरे तिला त्या ठिकाणी मस आहे, त्याला त्या ठिकाणी मस आहे. तर तो आपण दुरूनच ओळखू शकतो की हा काळा मस आहे किंवा निवस आहे. अँड मॅलिनोमा, जर या कंजेनायटल जे मार्क असतात, बर्थ मार्क, मोस झाला, तीळ झाला, याच्यामध्ये जेव्हा सेकंडरी चेंजेस व्हायला लागतात, टर्न इन टू मॅलेनोमा. रेड ऑर पर्पल कलर ऑफ हिमेंजिओमा, खूप मोठा असा डाग असतो, कधी कधी बर्थ मार्क असते, त्याला हिमेंजिओमा. देन ब्लूइश कलर ऑफ रॅन्युला आर ऑब्वियस अँड डायग्नोस्टिक. ब्लूइश कलर ऑफ रॅन्युला म्हणजे बिलो टंगमध्ये एक ब्लूइश कलरचं स्वेलिंग असतं, सिस्टिक स्वेलिंग असते, त्याला रॅन्युला म्हणतात. तर हे पण डर्मोसिसमध्येच जातं. जर टंग खाली कोणी म्हणत असेल की मला स्वेलिंग आहे खूप दिवसापासून, ब्लूइश कलर, दॅट इज कॉल्ड रॅन्युला. देन शेप ऑफ द स्वेलिंग. द शेप ऑफ द स्वेलिंग मस्ट बी नोटेड, वेदर इट इज ओव्हाईड, पियर शेप, किडनी शेप, स्पेरिकल ऑर रेग्युलर. ह्याच टर्म वापरल्या गेल्या पाहिजे. ओव्हाईड, पियर शेप, किडनी शेप, स्पेरिकल ऑर इरेग्युलर. हे शेप आपण जेव्हा मेन्शन करतो हिस्ट्रीमध्ये, तर हे शेप मेन्शन केले गेले पाहिजे. समटाईम्स स्टुडंट बाय मिस्टेक यूज टर्म सर्क्युलर टू डिस्क्राईब द शेप ऑफ द स्वेलिंग. तर सर्क्युलर स्वेलिंग असं कधीच म्हणायचं नाही, जे आता वर्ड वापरले तेच म्हणायचे. देन साईज ऑफ स्वेलिंग. टू हॅव फर्स्ट हँड नॉलेज अबाउट द स्वेलिंग, one must know the size of swelling. On inspection, we shall miss the deeper dimension, but shall have the other two dimensions. These must be mentioned clearly in your history sheet, the vertical and horizontal dimension. म्हणजे आपल्याला एखादी सिस्ट आहे ती आपण इन्स्पेक्ट, आणि आपल्याला कोणाला तरी सांगायचं आहे की बघ किती स्वेलिंग आहे. तर अबाउट 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर बाय 2 सेंटीमीटर. स्क्रोटल स्वेलिंग आहे तर स्क्रोटल स्वेलिंग आहे. मग हायड्रोसिल आहे तर हायड्रोसिल ह्यूज आहे, माइल्ड आहे, मॉडरेट आहे, हे मेन्शन करण्यासाठी आपल्याला कधी कधी 15 बाय 8 अशा प्रकारचे हायड्रोसिलचे स्वेलिंग असतात. तर ते इट शुड बी मेन्शन इन व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डायमेन्शन. डेप्थ आपल्याला नाही का, डीपर्स डायमेन्शन नाही का, कारण आपण टच नाही करत. देन सरफेस ऑफ द स्वेलिंग. On inspection, it may be difficult to have a clear idea about the surface of the swelling. But in certain swelling, the surface may be very much obvious and diagnostic. For example, जेव्हा आपण पाहतो सरफेस, जर स्मूथ स्वेलिंग असेल तर आपल्याला हात लावत नाही, आपण फक्त दिसू शकते. फॉर एक्झाम्पल लायपोमा झालं, सिस्टिक स्वेलिंग झालं, हायड्रोसिलचं स्वेलिंग झालं, यामध्ये स्किन कलर नॉर्मल असतं. पण एखादं मॅलिग्नंट स्वेलिंग जेव्हा चेंज होते, त्याच्यात सेकंडरी चेंजेस होतात, तर त्या स्वेलिंगचा सरफेस कसा आहे, फंगेटिंग आहे, कॉलीफ्लेवर लाईक आहे, इरेग्युलर आहे, व्हीलस प्रोसेस आहे, म्हणजे अशी ब्रांच लाईक स्ट्रक्चर आहे. फॉर एक्झाम्पल पॅपिलोमा. पॅपिलोमामध्ये व्हीलस म्हणजे फिंगर लाईक प्रोजेक्शन जे असतात तसे प्रोजेक्शन्स असतात. देन एजेस ऑफ द स्वेलिंग. द एज ऑफ द स्वेलिंग मस्ट बी क्लिअरली डिफाईन्ड इन डिस्टिंक्ट. द स्वेलिंग मे बी पेडन्क्युलेटेड ऑर सेसाईड. एजेस कशा आहेत, एजेस आपल्याला बिलकुल क्लिअरली दिसत आहे का, बिलकुल वेगळं स्वेलिंग आहे, म्हणजे स्वेलिंग आणि नॉर्मल स्किन यांच्यामध्ये बिलकुल लाईन आहे का, म्हणजे बाउंड्री टाकलेला आहे, त्याला म्हणतात एजेस, म्हणजे वेल मार्क एजेस आहे. किंवा पॅपिलोमा असते, पेडन्क्युलेटेड ग्रोथ असते, म्हणजे लटकती ग्रोथ असते, किंवा एखादं पॉलिडेक्टली असते आणि ती पॉलिडेक्टली ते पण स्वेलिंगमध्येच येते, आणि ती पॉलिडेक्टली आहे ती सेसाईल आहे, म्हणजे पूर्णतः चिटकलेली आहे की लटकती आहे, हे आपल्याला एजेसवरून समजू शकते. देन नंबर ऑफ स्वेलिंग. दिस इज द इम्पॉर्टंट ॲज दिस मे गिव्ह ए क्ल्यू टू द डायग्नोसिस. सम स्वेलिंग आर ऑलवेज मल्टिपल इन नंबर, सच एज डिस्पेजियल ॲक्लेजिया, न्यूरोफायब्रोमॅटिस, मल्टिपल ग्लँड्युलर स्वेलिंग, etc. Some swellings are more known to be solicitor. For example, lipoma and dermocysts are solitary. Then pulsation in the swelling. पल्सेशन म्हणजे पल्स म्हटल्यानंतर आपल्याला जे आपण पल्स पाहतो ते, ज्याच्यात आपल्याला ते पल्स फील होतात, किंवा पल्सेशन इतकं जोरात असते की ते दिसते. दोन प्रकारचे, एक फील करतो आपण, एक व्हिज्युअली पाहिल्या जाते पल्सेशन. तर आपल्याला ते पल्सेशन स्वेलिंगमध्ये दिसते आहे का,
जर दिसत असेल इट इज व्हेरी डेंजरस. मीन्स द स्वेलिंग अरायझिंग फ्रॉम द आर्टरीज आर पल्सेटाईल. फॉर एक्झाम्पल aneurysm and vascular growth such as carotid body tumor. The swelling which lie just superficial the artery in close relation with it will be pulsatile. म्हणजे आर्टरीच्या वॉलमध्ये असेल, वॉलच्या बाहेर असेल किंवा आर्टरीशी संबंधित असेल तर स्वेलिंग इज पल्सेटाईल and this pulsation can be seen by naked eyes. These pulsations are of two types. One is transmitted pulsation, whereas those which originated from the artery wall gives rise to expansile pulsation. एक transmitted pulsation आणि expansile pulsation. Then peristalsis. Peristalsis word is related with the intestinal movement, स्टमक मुवमेंट. तर पेरिस्टाल्सिस मुवमेंट जे आहेत त्या ॲब्डॉमिनच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात. तर पेरिस्टाल्सिस आपल्याला कुठे पाहायचं आहे? फॉर एक्झाम्पल कंजनायटल हायपरट्रॉपिक पायलोरिक स्टिनोसिस. त्या ऑब्स्ट्रक्शन ॲब्डॉमिनल ॲब्स्ट्रक्शनच्या पाहिल्या होत्या ना, त्याचा व्हिडिओ घेतला होता ना, तो व्हिडिओ टाकायचा. म्हणजे व्हॉट इज द पेरिस्टाल्सिस मुवमेंट, व्हॉट आर द पेरिस्टाल्सिस? इन्फ्यूज स्वेलिंग cause is intestinal obstruction and does show the visible peristalsis movement. एक मिनिट.